हे 3 नियम महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा आणि खूप सोपे आहेत. जर तुम्ही ह्या डायग्राम लक्षात ठेवून जर लक्षात ठेवले तर खूप इझी आहेत. आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर घेत आहोत. 10th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर आहे, जो की आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा घेत आहोत. तर आपण 10चे सगळे चॅप्टर सायन्स आणि मॅथचे सगळे कव्हर करणार आहोत. तर मी दोन्ही पण लँग्वेजमध्ये सांगेल, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजमध्ये सांगेल. तर आपण आज ग्रॅव्हिटेशन जो चॅप्टर घेत आहोत त्याच्यामध्ये आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे की ग्रॅव्हिटेशन काय असतं, की दोन वस्तूंमध्ये जे ग्रॅव्हिटेशन म्हणजे फोर्स जो असतो दोन वस्तूंमध्ये, त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. तर ह्या दोन गोष्टी ह्या पृथ्वीवरतीच असायला हव्या असं नाहीये. ज्या युनिव्हर्समध्ये म्हणजे पृथ्वी ही जर आपण पृथ्वी बोललो तर ह्या पृथ्वीवरती न राहता त्या युनिव्हर्समध्ये कुठेही असू द्या तरी त्यांच्यामध्ये जर फोर्स असेल तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो. तर आपण पुढची म्हणजे जे काही ग्रॅव्हिटेशन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे, तर ग्रॅव्हिटेशनचा शोध कुणी लावला, तर ग्रॅव्हिटेशनचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. तर त्यांनी थेअरी काय होती त्यांची, म्हणजे त्यांनी शोध कसा लावला, कसं त्यांना कळालं की हे ग्रॅव्हिटेशनच आहे म्हणून. तर हे समजा ॲपलचं झाड आहे, सफरचंदाचं झाड आहे, तर सफरचंद पडताना हा सरळ रेषेमध्ये पृथ्वीवरती व्हर्टिकल रेषेमध्येच का पडतो, तो असा का पडत नाही किंवा तो असा का जात नाही, असं त्यांना प्रश्न पडला. आणि त्याच्यावरून जो त्यांनी शोध लावला त्याच्यामुळे त्यांना आपण ग्रॅव्हिटेशनचा जो काही डिस्कवरी केली आहे ती न्यूटन यांनी केलेली आहे, आपण याच्यावरून ठरवतो. तर आपण हे डिटेलमध्ये बघूया. जेव्हा न्यूटन यांनी शोध लावला तेव्हा त्यांना समजलं की हा पृथ्वीचा सेंटर आहे आणि इथे झाड आहे समजा. तर त्यांना हे कळालं की जेव्हा हे फ्रूट खाली पडायला लागतं त्यावेळेस हा जो सेंटर आहे तो स्वतःकडे खेचून घेतो तो फोर्स, म्हणून हा इथे पडतो. आणि ती डायरेक्शन कशी असते, ती व्हर्टिकल असते. मग ह्या कन्क्लुजनवरून त्यांना कळलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पृथ्वीच्या सेंटर पासून तयार होतो किंवा जास्तीचा इथं असतो, म्हणून हा व्हर्टिकल रेषेमध्ये जो आहे तो सफरचंद पडतो. ही त्यांची थेअरी होती आणि ते या कन्क्लुजनवरती पोहोचले की ह्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलेलं आहे त्यांनी. जेव्हा त्यांनी ह्या सफरचंदाचा स्टडी केला त्यांना समजलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की जर एखादी वस्तू पृथ्वीपासून जर लांब असेल तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनचा फोर्स काम करतो का. ही समजा हा मून आहे तर याच्यावरती ग्रॅव्हिटेशनचा फोर्स असतो का, हे त्यांना प्रश्न पडायला लागले आणि त्यांनी त्याच्यावरती स्टडी केला. आणि हे कन्क्लुजन आहे ते आपण नंतर बघूया की ग्रॅव्हिटेशनचा पृथ्वीचा जो फोर्स आहे तो मूनवरती पण अप्लाय होतो का, तर मून हा पृथ्वीभोवती चक्कर मारतो का मारतो, तर तो ग्रॅव्हिटेशनमुळे मारतो. हे लक्षात असू द्या. फोर्स म्हणजे तुम्हाला काय माहित आहे का, माहित तर असणार कारण 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला असाल. फोर्स हा कशासाठी गरजेचा असतो, तर फोर्स हा नेसेसरी आहे एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करायला किंवा त्याची डायरेक्शन चेंज करायला, तेव्हा फोर्स हा अप्लाय होतो. जेव्हा ऑब्जेक्टचा आपल्याला स्पीड चेंज करायचा आणि डायरेक्शन चेंज करायची त्यावेळेस फोर्स हा काम करतो. तर आपण एक एक्सपेरिमेंट जर केला, तर आपण इथे समजा मध्ये उभा आहोत आणि आपण एक दोरी हातात घेतली, इथं दगड बांधला आणि त्याला आपण जर राऊंड 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 जर फिरवला हातात दोरी पकडून आणि जर आपण ती फिरवत राहिलो तर त्या दगडाचा जो फोर्स आहे किंवा जे आपल्या हातात आहे तो सेंटरकडं पास होतो. म्हणजे जो काही फोर्स असेल तो सेंटरकडे पास होतो. जोपर्यंत आपण फिरवत आहोत तोपर्यंत तो दगड फिरणार आहे. पण जर आपण तो दगड सोडून दिला किंवा दोरी सोडून दिली तर त्याच्या जसं काही कक्षेच्या बाहेर जाऊन तो पडणार आहे एका ठिकाणी, तो आहे तसा गोल फिरत राहणार नाही, तो सरळ असा बाहेर कक्षा वाढवत जाणार आहे. आणि याच्यामुळे जेव्हा आपण गोल गोल हा दगड फिरवत असतो त्यावेळेस जो फोर्स आहे तो सेंटरकडे धावतो, म्हणजे सेंटरकडे पास केला जातो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, तर सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो आपण यालाच. सेंट्रिपिटल फोर्स, जो फोर्स आपण सेंटरकडे पास करतो किंवा सेंटरमध्ये त्याचा फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ओके, समजलं. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही समजा पृथ्वी आहे
पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, तो एका कक्षेमध्ये फिरतो, परिभ्रमण करतो. का तर त्याच्यावरती पृथ्वीचा जो आहे तो फोर्स काम करत आहे, आणि हा फोर्स कोणता आहे तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणता येईल, कारण तो पृथ्वीपासून इथून वर्क करतो आणि ते एका कक्षेमध्येच फिरतो. जर समजा हा फोर्स नसताच, पृथ्वीचा जो फोर्स म्हणतो आपण, तो जर फोर्स नसता, तर विचार करा की आहे तशा सर्क्युलर ह्याच्यामध्ये चंद्र फिरला असता का? ऑब्विसली नॉट. कारण इथं जर तुमच्याकडं सेंटरमध्ये जर काही फोर्सच नाहीये तर ऑब्विसली फिरणार नाहीये. अजून एक उदाहरण आहे की जेव्हा आपण बघतो की सूर्याभोवती बाकीचे ग्रह फिरतात, हे का फिरतात? कारण इथे काहीतरी फोर्स आहे ना, म्हणून तर हे ग्रह सूर्याभोवती फिरतात ना. मग तोच आपण जो समजून घेत आहोत तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. हा सूर्य आपल्याकडे त्या ग्रहांना एका कक्षेमध्ये फिरायला भाग पाडतो, त्याच्यामुळे हे ग्रह याच्या भोवती फिरतात. ते वेगळे वेगळे इकडं असे फिरू का शकत नाहीत, इकडे वेगळेच का फिरू शकत नाहीत, एकटे एकटे का नाही स्वतः भोवती राऊंड करू शकत, म्हणजे सूर्याभोवतीच का फिरतात, हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. मग याचा वर्क आहे तर हा सेंट्रिपिटल फोर्समुळे अशी ही घटना घडते. आलं लक्षात? याच्यानंतर आपण काही नियम बघणार आहोत. केपलर्स लॉ म्हणून आहे, जो स्टडी केलेला आहे केपलरनी. कारण याच्यामध्ये आपण पृथ्वी आणि ग्रह यांच्याबद्दलची जी स्थिती आहे त्याच्याबद्दल आपण निरीक्षण करत होतो खूप प्राचीन काळापासून, आणि गॅलिलिओच्या आधी पण याची खूप सारी निरीक्षणं झालेली आहेत. मग 16व्या शतकामध्ये ग्रहांची स्थिती आणि त्याचं काही भरपूर सारी माहिती उपलब्ध झाली. मग याच्यानंतर काय झालं, केपलर्स जो शास्त्रज्ञ होता त्याने काय केलं, अभ्यास केला आणि त्याला काहीतरी एक स्थिती आढळून आली ग्रहांमध्ये, आणि त्याच्यावर त्यांनी विशिष्ट काहीतरी असे नियम बनवले, आणि ते आपण बघणार आहोत आता. आपण पहिला नियम बघणार आहोत, ज्याच्यामध्ये केपलरचा पहिला नियम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की ग्रह असतात ना ते एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, ज्याला आपण लंबवर्तुळाकार किंवा असं काहीतरी शब्द आहे, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. आणि या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सूर्य हा अशा एका नाभीवरती असतो, एका सेंटरवरती असतो, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणता येईल त्याला. तर अशा ठिकाणी सूर्य असतो. आता याच्यामध्ये फिरताना हा सन आहे, इथं हा ए ग्रह आहे, इथं बी ग्रह आहे, समजा इथं सी आणि इथं डी, असे काही वेगवेगळे ग्रह आहेत, ते अशा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. हे केपलरच्या पहिल्या नियमाने सांगितलेलं आहे आपल्याला. आता याचा दुसरा नियम काय आहे तर दुसरा नियम दाखवतो की एका समान कालावधीमध्ये समान अंतर व्यापलं जातं एका ग्रहाकडून. आता समजा हा सेंटर आहे, आता ए ग्रहाने समजा काही टाइम लिमिटमध्ये एवढं एरिया कव्हर केला, हा काय एरिया आहे, हा टोटल एरिया एका समजा टाइम लिमिट घ्या की फॉर एक्झाम्पल आपण 15 मिनिट घेऊया, सॉरी 1 तास घेऊया, समजा आपण 1 आवर घेऊया. 1 आवरमध्ये त्यांनी समजा तेवढं अंतर पार केलं, तर आता त्याच पिरियडमध्ये हा डी जो ग्रह आहे तो तेवढंच अंतर पार करणार. हे जे काही अंतर आहे ना हे तेवढंच अंतर तो पार करणार. तर दुसरा नियम काय सांगतो की जेव्हा ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी काही सरळ रेषा आहे त्या सरळ रेषा ह्या समान कालावधीमध्ये समान अंतर पार करतात. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पहिला नियम काय सांगतो, एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती ग्रह फिरतात. आणि दुसरा नियम काय सांगतो, दुसरा नियम सांगतो की सूर्यापासून जी सरळ रेष निघते त्यामध्ये समान कालावधीमध्ये समान अंतर पार केलं जातं एका ग्रहाकडून. हे झाले दुसरा नियम. आता तिसरा नियम असं सांगतो की सूर्याची जी परिक्रमा करणाऱ्या ग्रहांचा जो कालावधी आहे, आवर्त कालावधीचा जो वर्ग आहे, हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. तुम्हाला हे मराठीमध्ये नसेल समजत तर मी इंग्लिशमध्ये एकदा सांगते. जे काही स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन, जो टाइम पिरियड आहे रिव्हॉल्युशनचा त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी असतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल हा त्याच्या रेडियस जी आहे प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स का आहे प्लॅनेटचं सन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याच्या क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. समजलं का? याचं हे आहे की स्क्वेअर टाइम पिरियड किती लागला तुम्हाला रिव्हॉल्युशनसाठी त्याचा स्क्वेअर.
सूर्याभोवती तुम्हाला रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जो टाइम पिरियड लागला त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशासाठी असतो, तर तुमचं सूर्यापासूनचं जे अंतर आहे त्याच्या क्यूबशी तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे 3 नियम महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा आणि खूप सोपे आहेत. जर तुम्ही ह्या डायग्रॅम लक्षात ठेवले तर खूप इझी आहेत. हा जो केपलरनं नियम काढला किंवा केपलरचे हे जे 3 नियम होते याच्यामुळे न्यूटनला काय हेल्प झाली की न्यूटनला स्वतःची एक युनिव्हर्सल फोर्सची ग्रॅव्हिटीची थेरी मांडायला हेल्प झाली, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीची थेरी मांडण्यासाठी. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, समजा हे 2 ऑब्जेक्ट आहेत, कुठलाही युनिव्हर्समध्ये 2 ऑब्जेक्ट असू द्या, 2 ऑब्जेक्टमध्ये जो काही फोर्स असतो तो ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट होतो. आणि याच्यामध्ये समजा हा M1 मास म्हणजे एखादी वस्तू आहे आणि हा M2, हे 2 जे आहेत वस्तू ह्यांच्यामध्ये ऑब्विसली नेहमी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असणारच आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय एक थेरी मांडली, तर त्यांनी सांगितलं जो काही फोर्स आहे, जो यांच्यामधला फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशासाठी असतो, तर ह्यांच्या प्रॉडक्टशी म्हणजे M1 M2 शी, म्हणजे जे काही त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल त्या ऑब्जेक्टचं, दोन्ही ऑब्जेक्टचं, त्याच्याशी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल मी खाली घेते म्हणजे तुम्हाला समजेल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे आपण असं लिहितो, हे झालं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि जो काही फोर्स आहे या दोन्हींमधला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल ह्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी असतो. समजलं? म्हणजे ह्यांच्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे ह्याला आपण आर कन्सिडर करू, तर ह्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो फोर्स. मग आपण हे कसं मांडणार, तर हा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 आणि M2 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे झालं त्याचं सूत्र. जो काही थेरी मांडली न्यूटननं, ही न्यूटनची थेरी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की फोर्स जो काही या 2 ऑब्जेक्ट मधला आहे तो या दोघांच्या प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट नसेल समजत तर त्यांच्या मल्टिप्लिकेशनशी M1 M2 हे ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून ह्याच्याशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि ह्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे त्याच्याशी तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, त्याच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. आणि हे जर एकत्र मांडलं तर फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम. ही एक बेसिक थिअरी त्यांनी मांडलेली आहे, ही लक्षात ठेवा. ही तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपी आणि मी खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली. सूत्र बघूया आता, तुम्हाला त्याच्या पुढचं सांगते. हे जर बेसिक समजलं असेल तर तुम्हाला हे पुढचं समजून जाईल. इथे मी आर स्क्वेअर घेते, इथे तुम्ही डी पण डिस्टन्स समजून डी पण घेतात. इथे मी आर घेतलेला आहे. तर हा जो फोर्स आहे तो आपल्याला इज इक्वल टू हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याच्या आपण जी हा युनिव्हर्सली कॉन्स्टंट असतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याच्यामुळे आपण असा घेऊया. हा जो काय आहे त्याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणू शकतो, जीला. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास M1चं मास आपण जर 2x केलं म्हणजे डबल केलं, M1 हा जर डबल केला तर जो काही फोर्स आहे तो वाढेल की कमी होईल. M1 जर डबल केला तर फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे तो काय करणार आहे, वाढणार आहे ऑब्विसली. जर आपण मास, एखाद्या ऑब्जेक्टचं मास हे डबल केलं तर फोर्स पण त्या 2 ऑब्जेक्ट मधला डबलच होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर जे काही डिस्टन्स आहे याच्यामधलं डिस्टन्स आपण जर वाढवलं, जेव्हा आपण डिस्टन्स वाढवतो त्यावेळेस त्यांच्यामधला जो फोर्स आहे तो कमी होणार आहे. का कमी होणार आहे, कारण आर हा फोर्स सोबत इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे तुमच्या लक्षात यायला हवं. ही खूप बेसिक गोष्ट आहे, ही लक्षात ठेवायची. आता याच्यामध्ये काय, जर दोन्ही बॉडी ह्या स्पेरिकल असली, ह्या जर राऊंड असतील किंवा स्पेरिकल म्हणू आपण, स्पेरिकल असतील तर डायरेक्शन काय असेल फोर्सची, इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द 2 बॉडीज. म्हणजे ज्या काही सेंटर ऑफ द 2 बॉडीज आहे ना लाईनच्या, ते तसं असेल. आणि डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी
डी, म्हणजे ह्यांचं डिस्टन्स जे काय डी असेल किंवा आर असेल आपण जे कन्सिडर करू ते. आणि जर ह्या इरेग्युलर असतील तर डायरेक्शन ऑफ द फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग दिअर सेंटर ऑफ मॉसेस, डी इज टेकन टू बी डिस्टन्स बिटवीन द टू. याच्यामधलं डिस्टन्स ओके सेमच आहे, काही वेगळं नाही. आता हे जे आपण इक्वेशन बघितलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आता, पुढचं आपण आय थिंक उद्या घेऊया, हे खूप मोठं होईल. ठीक आहे, आज तुम्ही एवढं लक्षात ठेवा.